भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मतदानाचा हक्क बजावला, काय सांगाल? मी आता मतदान केलेलं आहे. आनंदाचा दिवस आहे. खूप जनतेमध्ये उत्साह आहे. मोदीजींना देशाचं पंतप्रधान करावं असं जनतेला वाटतं आहे आणि मोदीच्या विकसित भारताच्या संकल्पाला जनता साथ देईल. 48 जागांपैकी किती जागा जिंकेल? पूर्व विदर्भात किती जागा जिंकेल? विदर्भात किती जागा जिंकेल? आजचं जे मतदान आहे त्या 5 जागा जिंकतील असं मला वाटतं. आज आपण अजून काही ठिकाणी चालला आहात, लातूरला किंवा मराठवाड्यामध्ये? धाराशिवला जातो आहे. धाराशिवला आज नॉमिनेशन उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीच्या आमच्या जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी महायुतीच्या सौभाग्यवती पाटील यांच्याकरता मी उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता धाराशिवला जात आहे. मतदारांना आव्हान कशा पद्धतीने कराल मतदान वाढण्याचं? जास्तीत जास्त मतदान लोकांनी करावं. कोणीही या मतदानातून दूर राहू नये. प्रत्येकाने आपला मताचा हक्क बजवावा असं मला वाटतं. चंद्रशेखर बावनकुळे होते, त्यांनी सर्व जनतेला सुद्धा मतदानाचं आव्हान केलं. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं असं ते आव्हान करतात. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, कोराडी, नागपूर.